आज आपल्याला या ठिकाणी महावितरणच्या जलतण कारभाराविरोधात आणि महावितरणने जे स्मार्ट मीटर या ठिकाणी जबरदस्तीने लावण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्या स्मार्ट मीटरच्या विरोधात या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी खेर्डी महावितरणच्या कार्यालयावर या ठिकाणी आपण आपल्या सर्व नागरिकांच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी आपण लढा देण्यासाठी या ठिकाणी आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। हा लढा आपल्या सर्वांच्या पुढे होणाऱ्या त्रासाला साथ लावण्यासाठी या ठिकाणी हा लढा आहे। आपण सर्वांनी या मोर्चामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी आपला जो रिक्षा उभा आहे त्याच्या जवळ सर्वांनी येऊन उभं राहायचं। काही क्षणात या ठिकाणी आपल्याला या मोर्चाला सुरुवात करायची आहे। आज ज्या ठिकाणी जे स्मार्ट मीटर लावलेले आहे त्या ठिकाणी नागरिकांच्या ज्या तक्रारी आहेत त्याला येणारं जे आवाजचा सव्वा बिल आहे आणि हे बिल जर आतापासून जर अशा पद्धतीने जर येत असेल तर याच्या पुढे आपण अनेक राज्यातले व्हिडिओ आपल्याला आलेले आहेत। बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, इतर ठिकाणी ज्या ठिकाणी 100% स्मार्ट मीटर लागलेले आहेत त्या ठिकाणचे आपण जे व्हिडिओ बघतोय की लोक 2-2 हजाराचं त्या ठिकाणी रिचार्ज मारतायत आणि हे आता आपल्याला बिल देत आहेत। पण काही दिवसांनी हे सगळे 100% मीटर लागल्याच्या नंतर आपल्याला जसं आपण मोबाईलला रिचार्ज मारतो तसं आपण रिचार्ज मारून आपली जोपर्यंत आपला रिचार्ज आहे तोपर्यंत आपली लाईट राहणार आहे आणि नंतर लाईट गेली की आपण समजायचं की आपला रिचार्ज संपला। म्हणजे आता जे 700 रुपये ज्यांना बिल येत असतात त्यांना आता 1800, 2000, 2200 रुपये बिल आता यायला सुरुवात झालेली आहे। आणि हा जो काय शासनाने स्मार्ट मीटर जो जनतेवरती लादण्याचा प्रयत्न केलेला आहे तो कोणा एका उद्योजकासाठी आणि जो उद्योजक कोण आहे तो आपल्याला सर्वांना माहिती आहे। त्या अदानीच्या देशामध्ये हे सर्व पैसे घालण्याचं या सरकारचं कारस्थान आहे आणि म्हणून नागरिकांचा हक्क मागण्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आपल्या संविधानामध्ये हक्क मागण्याची मुभा दिलेली आहे आणि त्या हक्काच्या अनुषंगाने आज आपण आपल्याला होणारा जो काय त्रास आहे तो त्रास या ठिकाणी थांबावा, यापुढे हे स्मार्ट मीटर बसवून देऊ नये यासाठी आपण या अगोदर महिन्यापूर्वी देखील आपण चिपळूणच्या कार्यालयावरती महाविकास आघाडीचा एक त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी एक शिष्टमंडळ आपण त्यावेळेस नेलं होतं आणि त्यावेळेस आपण तिथल्या अधिकाऱ्यांना आपण सांगितलं होतं की तुम्ही हे सगळं थांबवा, अन्यथा जर जनता रस्त्यावर उतरली तर त्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल। कारण हा जनतेचा निगडीत प्रश्न आहे, सर्वसामान्य माणसाला न परवडणारा विषय आहे। कारण जर आज मला 500 रुपये बिल येत असेल आणि जो स्मार्ट मीटर लागायचं जर मला 1800, 1200, 2200 रुपये बिल येत असेल तर हा स्मार्ट मीटर सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य नव्हे तर पैसेवाल्याला देखील न परवडणारा आहे। म्हणून आज आपण परत एक वेळ त्यांना या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी आणि हा सर्व विषय सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी खेर्डी जिल्हा परिषद गट आणि पेढे जिल्हा परिषद गट या दोनच गटाच्या महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। मी तालुका प्रमुख म्हणून आपल्या सर्वांचं या आयोजनाबद्दल आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो की जनतेच्या न्याय हक्कासाठी, कारण बाळासाहेबांनी आपल्याला सांगितलंय 80% समाजकारण आणि 20% राजकारण आणि ह्या तत्वानुसार आपण समाजामध्ये 80% समाजकारण आणि 20% राजकारण करून आपण संघटनेचं काम करतो आणि त्या अनुषंगाने आज आपण हा जो काही जनतेचा प्रश्न तुम्ही समोर घेऊन जो लढा देतात त्याबद्दल मी या ठिकाणी विशेष करून या दोन्ही जिल्हा परिषद गटातील सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी खरोखरच त्याला धन्यवाद देतो आणि आपण सर्वजण या लढ्यामध्ये सहभागी झालेले जे नागरिक आहेत त्या नागरिकांना देखील या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्र यायचं आहे। आपण खरंच या ठिकाणी या आपल्या मोर्चाला सुरुवात करणार आहोत। धन्यवाद।
आणि पेडे जिल्हा परिषद गटातील या महावितरणच्या महाआक्रोश मोर्चाला उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ आणि ग्राहक, आज खऱ्या अर्थाने जर आपल्याला सांगायचं असेल की साधारणतः आम्ही गणपतीनंतर या केंद्रीतल्या शाखेला आम्ही भेट दिली होती प्रमुख ग्रामस्थांनी, आणि त्यानंतर आम्ही जवळजवळ ग्राहकांच्या अनेक व्यथा आम्ही त्यांच्यापर्यंत मांडलेल्या होत्या. व्यथा अशा होत्या की जवळजवळ या स्मार्ट मीटर बद्दल आज या सर्वसामान्य ग्राहकाने आलेला 700 रुपयाचा बिल आज जवळजवळ 3,500 ते 4,000 पर्यंत आज आमच्या ग्राहकांना बिल येत आहे. आज या खऱ्या अर्थाने त्यानंतर आम्ही इथे जे शाखा अधिकारी आहेत त्यांच्याजवळ आम्ही आमच्या व्यथा मांडल्यानंतर त्याचबरोबर आम्ही केंद्रीतील ग्राहकांना देखील एक आवाहन केलं होतं की आपले जे लाईट बिल असतील ते जास्तीत जास्त आमच्यापर्यंत पोहोचवा. ते झाल्यानंतर जवळजवळ 250 लाईट बिल आमच्याकडे सबमिट झाले होते. हे संपूर्ण लाईट बिल घेऊन आम्ही केंद्रीच्या शाखेच्या अधिकाऱ्याला आम्ही भेटलो होतो. तसं पाहिलं तेव्हा शाखा अधिकारी प्रचंड गोडमोला माणूस आहे. आज मला वाटतं तो इथं हजर नाही आहे हे देखील मला काल कळालं नाही, परंतु अभियंता स्वतः इथे पोहोचलेले आहेत. या शाखा अधिकाऱ्यांकडे ज्या वेळेला आम्ही आमच्या ग्राहकांना घेऊन जात होतो, मी असेल आमचे विजय शिर्के असतील विभाग प्रमुख, हे ज्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन त्यांच्या व्यथा आम्ही मांडत होतो, त्यांची लाईट बिल आम्ही प्रत्यक्षात दाखवत होतो, त्यावेळेला या शाखा अधिकाऱ्यांचं फक्त गोड बोलणं असायचं. हा शाखा अधिकाऱ्याने आम्हाला ऑप्शन दिला होता की आपण त्याच मीटरच्या स्मार्ट मीटरच्या शेजारी आपण एक दुसरा साधा मीटर लावूया आणि त्याचं रिडिंग आपण चेक करूया. आता आम्हाला तिथे त्या शाखा अधिकाऱ्याने एक आश्वासन दिलं होतं, परंतु जवळजवळ महिना झाला, 250 जवळजवळ आम्ही तक्रारी केलेल्या होत्या. त्या तक्रारीच्या जवळजवळ 2 ते 3 फक्त ग्राहकाला त्यांनी डबल मीटर लावून तिथे रिडिंग चेक करण्याचं आम्हाला सांगितलं गेलं होतं. परंतु त्यावेळेला जवळजवळ अशा वेळेला हे जर महावितरण अधिकारी किंवा महावितरणचे अभियंता आमच्या ग्राहकांकडे आले, आमचे जे त्रास होते त्याकडे जर लक्ष देत असतील, अशा वेळेला आम्ही सर्व 2 जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येईल तर महावितरणाला आम्ही या शासनाला खऱ्या अर्थाने जर जाग आणायची असेल तर निश्चितच रस्त्यावर उतरण्याची हीच वेळ आहे. ही लढाई तुमच्या आमची लढाई आहे. आज जर आपण पाहिलं असेल तर खऱ्या अर्थाने कोकण रेल्वेचं देखील खाजगीकरण हे भाजप सरकार करत आहे, आणि कोकण रेल्वेचं खाजगीकरण झाल्यानंतर महावितरणचं देखील खाजगीकरण निश्चितच येत्या काही काळामध्ये होणार आहे. आणि याची सुरुवात या भाजप सरकारने या आघाडीला संपूर्ण एजन्सी आणि संपूर्ण काम या आघाडीच्या ताब्यात दिलेलं आहे, आणि महावितरणाचं काही काळानंतर निश्चितच खाजगीकरण होईल. ज्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये 100 मीटर बसवले जातील त्यावेळेला हे कनेक्शन प्रिपेड केले जातील, आणि ज्यावेळेला आपल्या लाईट बिलची समजा आपण 700 रुपयाचं रिचार्ज केलं आणि मध्यरात्री समजा हे बिल संपलं त्यावेळेला हे मध्यरात्री आपली लाईट बिल डेड होणार आहे. या खऱ्या अर्थाने सरकारची ही दिशाभूल. या मोर्चामध्ये एक लाईन मध्ये यायचं आहे. सर्वांनी जो बॅनर आहे त्या बॅनरच्या पाठीमागे सर्वांनी उभं राहायचं आहे आणि घोषणा देत आपल्याला त्या महावितरणाच्या कार्यालयापर्यंत जायचं आहे. सर्वांनी 2-2ची किंवा 3-3ची लाईन मध्ये उभे राहा आणि प्रत्येकाला आपण चालू द्यायचं. करायचं काय? खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय, चले जाओ आबादी चले जाओ, आबादी चले जाओ. फॉर्म दिलं हे आबादी खातो तुपाची, जनता आमची उपाशी. हे आबादी खातो तुपाची, हे आबादी खातो तुपाची. हे या सरकारचं करायचं काय? हे या सरकारचं करायचं काय? आता बघेल तू जाणार मोहम्मद नाही अरे या अदानीला विकलेल्या सरकारचं करायचं काय? अरे या स्मार्ट मीटरचा निषेध होतो, निषेध होतो, निषेध होतो. हाय हाय अदानी सरकार, हाय 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 अदानी सरकार, हाय हाय.
विकलेल्या सरकारचं करायचं काय? अरे निषेध असो स्मार्ट मीटरचा निषेध असो, अरे निषेध असो अरे मग अदानीला विकलेल्या सरकारचं करायचं काय? अरे बेटी सरकार हाय बेटी सरकार हाय स्मार्ट मीटर रद्द झालंच पाहिजे. अरे रे तलाक सरकारचं करायचं काय? अरे रे तलाक सरकारचं करायचं काय? अरे रे चोर सरकारचं करायचं काय? स्मार्ट मीटर रद्द झालंच पाहिजे. हे मुझे सरकारचं करायचं काय? हे दारात सरकारचं करायचं काय? स्मार्ट मीटर विरोधात आज आपला जनाक्रोश मोर्चा या महावितरण कार्यालयाच्या जवळ पोहोचलेला आहे. मी सर्वसामान्य जनतेला विनंती करतो की आपण हा शांततेत मोर्चा जसा आपण आणलाय तसंच आपल्याला थोडा वेळ आपल्याला इथं निवेदन द्यायचं आहे आणि महावितरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर आपल्याला चर्चा करण्यासाठी सन्माननीय नेते आदरणीय भास्कर शेठ जाधव हे आता थोड्याच वेळ इथे उपस्थित होत आहेत. मी आपला सर्वांना विनंती करतो की जसं आपण इथं मोर्चाच्या ठिकाणी उपस्थित राहिलोय आलोय त्या ठिकाणीच शक्यतो थांबा. आपण छत्रपती शिवराय महाविकास आघाडीच्या वतीनं सध्या जो एमएससीबीचा जुलमी कारभार सुरू आहे, सरकारचा जो जुलमी कारभार सुरू आहे, स्मार्ट प्रीपेड मीटर आणि याच्या विरोधात आज आपण सर्वांनी हे जनआक्रोश आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे. आपल्या सर्वांना माहित असेल की यापूर्वीच अनेक ठिकाणी या एकंदरीत जुलमी कारभाराला विरोध करण्याचं काम हे आपण सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून केलेलं आहे. परंतु प्रत्येक गोष्ट ही जोर जबरदस्तीनं जनतेच्या मनाच्या विरोधात, जनतेच्या मागणीच्या विरोधात जाणीवपूर्वक या ठिकाणी जनतेच्या माती मारली जाते. त्यातला हा एक हे प्रीपेड मीटर जे आहे, स्मार्ट मीटर आहे, हा बसवण्याचा एक प्रकार आहे. ज्या वेळेला हा प्रश्न नवीन मीटर बसवण्याचा विषय हा नुकताच पावसाळी अधिवेशन ज्या वेळेला झालं त्यावेळेला अधिवेशनामध्ये देखील हा प्रश्न निर्माण झाला होता. मी तुम्हाला पाहिजे तर माझ्या मोबाईल मधली माननीय मुख्यमंत्री यांच्या भाषणाची क्लिप काढून दाखवतो. स्वतः मुख्यमंत्री असे म्हणाले त्यावेळेला की आम्ही हा प्रश्न उपस्थित केला, आम्ही ज्या वेळेला या मीटरच्या विरोधात आम्ही बोललो त्यावेळेला मुख्यमंत्री स्वतः असे म्हणाले की आम्ही हे प्रीपेड मीटर जे आहेत, स्मार्ट मीटर आहेत, हे मीटर फक्त आम्ही सरकारी इमारतीवर बसवणार आहोत. कोणाच्याही खाजगी घरामध्ये, कारखान्यामध्ये कोणाचंही हे मीटर बसवणार नाही. हे ते एका पक्षाच्या सभेमध्ये बोलले नाही, तर ते विधिमंडळाच्या फ्लोअरवर बोलले. सर्वसाधारणपणे विधिमंडळाच्या फ्लोअरवर एखादी घोषणा सरकारच्या वतीने जर केली गेली तर ती सरकारला ती घोषणा, ते केलेलं आव्हान, त्यांनी दिलेला शब्द हा पाळावाच लागतो. ही कायदेशीर तरतूद आहे. परंतु आता आपण बघितलं असाल या एमएससीबीचे अधिकारी लोकांची जी घरं बंद आहेत
ती बंद घरं सुद्धा स्वतः उघडतात, घरामध्ये कोणी नसतं आणि जबरदस्तीनं जुना मीटर काढून घेऊन नवीन मीटर लावण्याचं काम करतायत. लोकांना खोटं सांगतात की या मीटरमुळे तुमचे फायदे होणार आहेत, या मीटरमुळे ट्रान्सपरन्सी म्हणजे खरं खरं किती मीटर रिडिंग पडलं आणि तुम्हाला बिल किती आलं हे तुम्हाला कळणार आहे. पण हे साफ खोटं आहे. माझ्या ऑफिसमध्ये येऊन तुम्ही बघा, ज्यांचे म्हणून अशा पद्धतीने मीटर स्मार्ट मीटर बसवलेले आहेत त्याची येणारी 1000, 1200, 1500, 2000 रुपये बिल हे आता 25,000, 30,000, 40,000 रुपयानं बिल येत आहे. आणि एमएससीबीचा नियम काय आहे की पहिल्यांदा आलेलं बिल तुम्ही भरा आणि मग आम्ही तुमचं बिल दुरुस्त करून देऊ. मीटर चुकीचा आहे की बरोबर आहे तो चेक करू आणि मग आम्ही ठरवू. अशा पद्धतीचा हा जुलमी कारभार या ठिकाणी सुरू आहे. प्रत्येक गोष्ट ही अशाच पद्धतीने चालली आहे. आपण बघितलं असाल की गरिबाची शिवभोजन थाळी ही बंद केली की नाही केली. कालच टीव्हीवर मी मंत्र्यांचं, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांचं स्टेटमेंट बघितलं. प्रत्येक सणाला आनंदाचा शिदा हा मिळत होता. झाली निवडणूक गेली, आता शिदा बंद झाला. कालच त्यांनी सांगितलं की आनंदाचा शिदा, स्वतःचे फोटो छापणं, वाटपाचे कार्यक्रम मंत्र्यांनी करणं आणि लोक सुद्धा या अशा खोट्या आणि छोट्या छोट्या गोष्टीला बळी लोक पडतायत. शिवभोजन थाळी गेली. तरुणांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत निवडणुकीच्या पूर्वी प्रत्येक गावामध्ये एक तरुण सरकारच्या योजनेची माहिती देणारा नेमला गेला. त्याला तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भाषणाची क्लिप आमच्याकडे आहे. त्यांनी सांगितलं आम्ही हे तुम्हाला तात्पुरते नेमत नाही आहोत, तर तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये कायमचं करून घेणार आहोत. निवडणूक झाली आणि दुसरा GR काढला गेला की आम्ही फक्त तुम्हाला 6 महिन्याकरता ठेवलेला आहे. आज अनेक पोरं ही रस्त्यावर आलेली आहेत आणि ती आझाद मैदानावर उपोषणाला सुद्धा बसलेली आहेत. निवडणुकीच्या पूर्वी 24 ऑक्टोबर 2024ला एक GR काढला. जे NRHM मधून जे हॉस्पिटलला नोकरीला आहेत त्यांना GR काढून दिला की तुम्हाला कायमस्वरूपी करण्यात येत आहे. त्यांना आता कमी केलं. ते माझ्याकडे परवानच्या दिवशी आले मला म्हणाले हा तुमचा आमचा सरकारचा GR वाचा आणि या GR प्रमाणे तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी कायम करून द्या. मी GR वाचला आणि GR मध्ये शेवटची ओळ अशी लिहिलेली होती. वरती त्यांना घ्या असं सांगितलं आणि शेवटची ओळ अशी लिहिलेली आहे की सरकारी अधिकाऱ्यांनी यांना कायमस्वरूपी करून घेत असताना सरकारी नियमांची पायमल्ली होणार नाही याची काळजी घ्या. काय सरकारी नियम आहे? कर्नाटक मधल्या उमादेवी प्रकरणाचं प्रकरण हे सुप्रीम कोर्टामध्ये वर्षानुवर्ष गाजलं आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्टानं निर्णय घेतलाय की सरकारी नोकरीमध्ये कोणालाही भरती करायचं असेल तर अशा पद्धतीनं कधीतरी तात्पुरती कामाला लावून पुन्हा नोकर भरती करता येणार नाही, तर त्यांना निवड समितीच्या समोर जावं लागेल आणि तिथूनच भरती होईल हे सांगितलं गेलं. इथं आमचे हे आहेत सावंत आयुष्यभर एसटी मध्ये काम केलं. काय झालं? 2024च्या निवडणुकीच्या अगोदर अख्खा एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरवला आणि त्यांना सांगितलं एसटी कर्मचाऱ्यांचं एसटी महामंडळ हे सरकारी नोकरीमध्ये घ्या आणि त्यावेळेला सांगितलं आमचं सरकार आलं तर आम्ही त्यांना सरकारी नोकरीमध्ये घेऊ. जे कदापि शक्य नव्हतं ते खोटं सांगितलं. आज त्यांना सरकारी नोकरी सोडा, त्यांचा मिळणारा पगार सुद्धा वेळेवर मिळत नाहीये. ही परिस्थिती निर्माण झाली आहे. महिला भगिनीचे आज 1500 रुपये कोणी न मागता त्यांच्या खात्यामध्ये टाकले आणि सांगितलं 2100 रुपये करू. आता म्हणतात योग्य वेळेला करू. शेतकऱ्यांना सांगितलं तुमची कर्जमाफी आम्ही करू. आता म्हणतात योग्य वेळेला करू. आज कालच जर तुम्ही बघितलं असाल तर बिहारची निवडणूक, बिहार राज्याची निवडणूक जाहीर झाली. कुणीही न मागता प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये सरकारनं 10,000 रुपये टाकले. किती टाकले? 10,000 रुपये टाकले आणि गेले महिनाभर 75% महाराष्ट्र हा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. शेतकरी अनेक मेले, अनेकांनी आत्महत्या केल्या.
अनेकांची गाई गुरं वाहून गेली, अनेकांची घरदारं उद्ध्वस्त झाली, अनेक विद्यार्थ्यांची वह्या पुस्तकं दप्तरांपासून सगळं नाश पावलं. आणि आज देशाचे पंतप्रधान सांगतात किंवा परवाच्या दिवशी देशाचे गृहमंत्री आले होते त्या ठिकाणी नगरमध्ये, ते सांगतात तुम्ही आम्हाला प्रस्ताव पाठवा, आम्ही नुकसान भरपाई देऊ. निवडणुकीच्या पूर्वी कोणीही मागणी न करता त्यांच्या खात्यात पैसे टाकले जातात आणि निवडणूक झाली की कायद्याचा बडगा दाखवला जातो. जनतेनं आता सावध राहिलं पाहिजे, जनतेने सावध राहिलं पाहिजे. कालच देशामध्ये एक अघटित अशी घटना घडली. आज आपल्या न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जे माझ्या महाराष्ट्रातले, ते एका विशिष्ट समाजाचे म्हणून त्यांच्याबद्दल मनामध्ये राग घेऊन बूट हिरकवण्यापर्यंत काही लोकांची मजल गेली. ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते निघाले ते बघा, तुम्ही बघा. आणि म्हणून अशाच पद्धतीने केवळ एखादी अडचण निर्माण झाली, एखादा आपल्या विरोधात काही सरकारी निर्णय झाला म्हणून आपण फक्त एकत्र येऊन चालणार नाही, तर हा देश वाचवण्याकरता अशाच पद्धतीनं सर्वांनी एकत्रितपणे लढण्याची आता गरज आहे. तर हा देश वाचेल, तर या देशातलं संविधान वाचेल, तर ह्या देशातली लोकशाही वाचेल, तर देशातली न्याय व्यवस्था वाचेल, तर हा देश सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या ताकदीचा राहील. न पेक्षा हा देश चारी बाजूने पोखरण्याचं काम सरकारच्या निर्णयामुळे, सरकारच्या भूमिकेमुळे, सरकारच्या कार्यपद्धतीमुळे आणि सरकारच्या वृत्तीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलंय. आणि म्हणून इथं आज प्रीपेड मीटर अधिकाऱ्यांनी तुम्हाला मागच्या वेळेस लिहून दिलेलं आहे उमेश, बरोबर आहे ना, ते आम्ही लावणार नाही. आणि आज जर आता पुन्हा मी सांगतो, एवढं सांगून जर अधिकारी जबरदस्ती करणार असतील तर काही सरकारी कामात अडथळा बिडथळा काही बघणार नाही, तर तुमचा योग्य तो बंदोबस्त लोक केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला अवघड सांगतो, योग्य तो बंदोबस्त आपल्या भागामध्ये कुठे गेला विकी, एकाच्या घरात लावलेलं लावलेलं काढायला लावलं ना आपण. आम्ही आमच्या भागामध्ये एकालाही लावायला लावून दिलं नाही, आणि ज्यांनी लावले त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांकडूनच परत काढायला लावलेले आहेत. आणि म्हणून घरामध्ये घाबरू नका. तुम्हाला सरकारी आहे कामकाजासाठी आला तर केस होईल, काय का होईल, जाऊया केस निबीस, कशाचं काय घेऊन बसलात तुम्ही केस, आणि कशाचं काय या गोष्टीला न घाबरता आपण सर्वांनी एकत्रितपणे लढण्याचा निर्णय जो घेतलेला तो असाच निर्णय चालू ठेवा, अशा प्रकारची विनंती करून तुम्हाला 100% तुमच्या चांगल्या कामाला आमचं समर्थन कायम राहील. आणि हे सांगण्याकरता म्हणून मी या ठिकाणी आलो. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देऊन एमएससीबीच्या आणि सरकारच्या ह्या निर्णयाचा निषेध करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुबोध एक मिनिट जरा कुठे आहे तो, चला वा पुढे. नमस्कार. आमच्या बोलताला समोर पण जाता येत नाही. काय उमेश बोला, काय महिला कोण घ्या, दोन महिला पाहिजे, 2-4 महिला घ्या. साहेब काय विषय आहे, तुम्ही तर मागच्या वेळेला तुमच्या लोकांनी लिहून दिलं होतं की आम्ही जबरदस्ती बसवणार नाही. सर सध्या आपण थोडंसं मागवलेलं आहे आपल्या लेवलला, पण आणि आपल्या ज्या काय आपल्या मोर्चाचे आपले 6 मोर्चे झालेत आतापर्यंत पाठवले, आणि हे सगळे निवेदन आपण वरिष्ठांना पाठवलेले आहेत आणि त्यांना कळवलेले आहेत आपल्या भावना की आपल्याला स्मार्ट मीटर नको आहेत. पण वरिष्ठ करायचं कोण जे डिसिजन घेत नाही. तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये बोललेले भाषण तुमच्याकडे आहे का? हो आहे सर. काय म्हणाली? मग आता राज्याचे प्रमुख जर बोलले
तर आणखीन कोणाचा लोकांनी विश्वास कोणावर ठेवायचा? सर आपल्याकडे राज्यपालांचे सर्क्युलर आहे, राष्ट्रपतींचं पण आहे, सगळ्यांचं केंद्राचं सगळ्यांचं सर्क्युलर आहे. काय सर्क्युलर आहे? सर्क्युलर दाखवा. काय आहे काय काय आहे सर्क्युलर? हे मला माहिती आहे, याच्यामध्ये लिहिलेलं आहे स्पष्टपणे. मी काय सर्क्युलर माझा कुठला मुद्दा तुम्ही धरता? सर आपल्याला हे आता आहे ना याच्या पुढे साधे मीटर लावायचे नाही, सगळे स्मार्ट मीटर्स लावायचे. असं कोणी सांगितलं? याच्यात आलेले आहे. कोण आहे? कोणी सांगितलं? केंद्र सरकारचे सर्क्युलर आहे आणि राज्याचं पण आहे. अदानीला ते बोलायचं राहिलं माझं. हे सगळे मीटर कोणाचे आहेत? अदानीचे. अदानीच्या काय बापाला सगळं राज्य यायचंय काय? हा अदानीचेच आहेत. नाही काय सांगताय? प्रॉपर्टी मला माहिती घेतलं कोणाकडनं? आता ते सांगतात अदानीचे, तुम्ही अरे अदानीचे. हे अदानीकडनं आलेले आहे. काय काय सांगताय मला सांगते. सभागृहामध्ये उत्तर आहे अदानीचे मीटर आहेत म्हणून सगळे. तुम्ही काही जगावेगळे आलात की काय? माझ्याकडून जास्त नका वटवट करू. बंद आहे ते बंद ठेवा. आता काय झालंय? आता चालू केलंय काय? तुम्ही बसवलंय काय? सुरुवात केली काय? 25% राहून झाले. बोलतोय आपण ज्या लोकांचे अरे ते ह्यांना बोलव रे, मेंगडे साहेबांना बोलवा. सर आहे मेंगडे साहेबांना बसायला. सर आहे नाही नाही आहे सर बाजूलाच आहे. नाही बसा 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 बसा. साहेब आता तुमच्याकडे आमची जबाबदारी आम्ही देतोय. एखाद्याचं घर बंद असेल, तो चाकरमानी आहे, तो बाहेर गावी गेलाय, तो मुंबईमध्ये असेल, अहो हे कुठल्या अधिकारात त्याच्या घराचं कुलूप तोडतात? सोसायटीत पण जातात. कुठल्या अधिकारात तोडतात? हे चोर नाही काय? त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा. लोकांचे दागदागिने गेलेत भरपूर. सरकारी कामात अडथळा नको म्हणून लोक तुमच्याकडे तक्रारी करत नाहीत. आता सध्याच्या चोऱ्या चालू आहेत त्या ह्यांच्याकडून चालू आहेत काय बघा, जरा चेक करा. नाही तर काय व्हायचं? बोट दुसरीकडे दाखवायचं आणि हे घर फोडतात लोकांची. काय हो कायला सांगतो मला काय घरं कशी काय तुम्ही बंद कशी काय साहेब फोडायला सांगता? साहेब एमएससीबी ची लोक येत नाही, त्यांची डायरेक्ट लोक येतात. आम्ही दोघा तिघांना कॉन्ट्रॅक्ट दिलंय आपण. विचारा दिलंय नियंत्रण कुणाचं? काम आता दिलं तुम्ही बरोबर बोलताय, पण त्यावेळेस ग्राहकाला जुना मीटर नवीन मीटर तिथं कंझम्पशन दाखवायचं आहे. बरोबर तुझ्या नियमात आहे. दाखवलं का कोणा? लोकांना ग्रॅडेशन दाखवलं का? ते एजंटचं नाव हे द्यायचं आहे लोकांनी जर ते हे झालं तर ते मीटर बदलायचं आहे. ते तुमच्या नियमात आहे की नाही? कर्मचारी आहेत ना, त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं नाही की आमचा काय, आम्हाला मारू नका, आमचा काही संबंध नाही. आणि काही परिस्थितीत काय आणि ते सिव्हिल आपल्या ड्रेसमध्ये नसतात, ते आपलं रेग्युलर कपडे नाही घालत. अशी आता मला यांनी शब्द दिला होता, मी मोर्चा काढला होता, मला शब्द दिला नाही, एकही बसवलं नाही. बसवलेले कांगण्यात बोलले होते ते आजारी जाईल. त्यांनी आता दिले रिझाईन. ते बघतात रिझाईन मंजूर कधी होत आणि सर्वात महत्वाची रिझाईन केलं काय? केलं होतं सर, पण खूप अटी आलेल्या आहेत. इतके अटी आलेल्या आहेत ना की त्या अटीची पूर्तता करू शकत नाही म्हणून मी थांबा बिंदास थांबा. तुम्हाला तिकडे ह्याच्यात पाठवतो सध्या तिकडे जोरात काम तुमची गरज आहे. माहिती मिळाली. त्यांचे कर्मचारी त्या लोकांनी सुद्धा मीटर बसवलं नाही झालं. साहेब लोकांचं म्हणणं तुम्ही पण लक्षात बरोबर जबरदस्ती शिरता कामा नये. कोणाला शिरता येणार नाही, ती चालणार नाही. अजिबात दादागिरी तुमची जरा पण चालणार न नाही. विचारता तुमचं एवढं सगळं चांगलं आहे ना, ते जबरदस्तीने लोकांना घ्यायला कशाला लावता हो? चांगल्या गोष्टी लोक स्वतःहून स्वीकारतील. अहो काय चाललंय, अख्खं राज्य विकायचं चाललंय. काय तुम्हाला माहित असेल की ती बुलेट ट्रेन तिचा शेवटचा थांबा कुठे आहे? कुठे आहे? बीकेशीला आहे ना, बीकेशीला आहे शेवटचा थांबा. आणि सगळ्या कामगारांचे सगळे 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 धंदे उद्योग कुठे चालले? ग्वागरला, गुजरातला. बुलेट ट्रेन कशा करताय तुम्ही तरुणांनी समजून घ्या. रोज सकाळी या ट्रेन मध्ये बसायचं,
लोकांनी गुजरातला जायचं, कामधंदा करायचा आणि संध्याकाळी मुंबईत यायचं. म्हणजे तिथं संडासला जायला, साफसफाई करायला, पाण्याचा लोड, विजेचा लोड, जेवढ्या नागरी सुविधा आहेत तेवढ्या मुंबईनी उचलायच्या आणि अर्निंग सगळा जो काही इन्कम आहे तो गुजरातला द्यायचा. अशा पद्धतीनं महाराष्ट्राला धुवायचं काम चाललंय. या छोट्या मोठ्या गोष्टी येत नाहीत कुठं. खरं सांगायला गेलं तर कोणाला पाहिजे बुलेट ट्रेन? कोण आहे बुलेट ट्रेनची मागणी? कुणी केली बुलेट ट्रेन? महाराष्ट्राला फायदा किती आहे त्याचा? महाराष्ट्राचा शेअर मोठा, फायदा गुजरातला. महाराष्ट्र स्टेशन किती आहे? आता अदानीला तुम्ही देऊन टाकलंय हे सगळं. आता हा मुंबईचा उद्या आज तारीख किती? 7 ते 8. उद्या एअरपोर्टचं उद्घाटन होणार आहे. तो एअरपोर्ट पण अदानीला दिला. रिझर्व्ह बँकेत हेडक्वार्टर अदानीला, यांचा कॅम्प अदानीला. तर तुम्ही अदानीकडे जा, तुम्ही MSCB सोडा, महावितरण कंपनी सोडा आणि अदानीच्या वतीनं बोला. मग बघतो आम्ही तुमचं याड काढतो. बरोबर आहे ना साहेब? तुम्ही आमच्या बाजूला, हे त्यांच्या बाजूला आहे. बाकी राज्यांनी केलं की नामंजूर? काय? तमिळनाडू असेल, UP असेल, बिहार असेल, आंध्र प्रदेश असेल, त्या सगळ्यांनी नामंजूर केले स्मार्ट मीटर. त्यांनी काढलेल्या निविदा रद्द केल्या. एकमेव आपलं महाराष्ट्र राज्य असं आहे की ज्यांनी 6,000 ची निविदा वर्ष 2 वर्ष 12,000 कोटीवर नेऊन ठेवली आणि ती एक्सेप्ट केली अदानीची. 6,000 कोटीवर 12,000 कोटी, दुप्पट पैसे. बरं, आपण तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेस पण तुम्हाला आम्ही सांगितलं की तुम्ही कशाला जबरदस्ती करताय? तुम्ही नका ना लावू, लोक करतायत ना आंदोलन वगैरे. आपण सध्या थांबवलेलंच आहे ते. आज काय या मोर्चेकरांना आज काय उत्तर देत आहे? माझ्या लेवलला होतं ना सर, मी तर माझ्या पार्टीमेंट आपण करून राहिलो. महिलांना काहीतरी बोलायचंय. आमच्याकडे वयोवृद्ध 2 माणसं आहेत, रिटायर झालेले शेट. त्यांना माहितीही नाही की मीटर येऊन बसवलेले आहेत. ते 3,000 बिल आलं तेव्हा माझ्याकडे घेऊन आले की 3,000 रुपये बिल आला. ते काय करतील? कुठल्या गावातलं? खेळडी. हा, वयोवृद्ध रिटायर झालेला माणूस आहे, दोघेही आजारी असतात. समोर म्हणतात ना, यांनी काय केलं माहिती काय? इकडे विरोध झाल्यानंतर कातेवाडीत सुरुवात केली आणि कातेवाडीत परत उद्योग झाला. येऊन बसवतात. घोडायचं आता आले की, बाकी काय नाही करायचं आता. लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न याच्यात निर्माण होऊ शकतो. लोक इथं वाद करत नाहीत, भांडणं करत नाही. सरकारी काम सरकारी काम सरकारी काम म्हणून काही हे लोक लादतच येतं. सूचना देऊन जायला पाहिजे त्यांना, किंवा नोटीस वगैरे असं काहीतरी करायला पाहिजे की आम्ही येतोय 2 दिवसात उपस्थित राहा, काहीतरी असं करा. नाही तर काय होणार? टीव्ही फॉर्मवरती असणार नाही, ते येणार, परस्पर येणार, परत मारहाण होणार, परत तुम्ही म्हणणार की सरकारी मानधनावर आहे, शासकीय कामात व्यक्ती आणला म्हणून गुन्हे दाखल करा. अशा पण गोष्टी आपल्याला कंट्रोल करता येईल. किंवा नोटीस तरी द्या, युनिफॉर्म त्यांना द्या, असं, किंवा तुमचा माणूस तरी त्या प्रायव्हेट बरोबर ठेवा, असं काहीतरी मार्ग काढा. आता आहे ना, आपल्याला सध्या जी कंपनीकडून जो आलेला आहे फॉर्मॅट आला आहे मीटर रिप्लेसमेंटचा, त्यांचं कुठे आहेत? ते कॉन्ट्रॅक्टरची माणसं कुठे आहेत? त्याच्यात आहे ना, मीटर रिप्लेसमेंट केल्यानंतर जर समजा AMICचं मीटर असेल तरच ते मीटर रिप्लेसमेंट होऊन सनी त्याची हे भरले जाते, रिप्लेसमेंट रिपोर्ट भरले जाते. अशी दुसऱ्या साऱ्या मीटरचे भरले जाते. त्याच्यामुळे आता सध्या आपण ते करू शकत नाही. वरिष्ठांकडून आदेश आल्याशिवाय आम्ही भरत राहायची काय? लोकांचा अप्रोच झाला ना, तुम्हाला मागत पडेल पाहिजे. अदानीने फुकट मीटर दिलेत, पण आता दिलेत ते. आणि एखादं मीटर बंद पडलं तर 1600चं विकत घ्यावं लागायचं पहिल्यांदा. आणि आता फुकट आहे. तो आता फुकट आहे म्हणजे त्या फुकटच्या नावाखाली लावण्याचा विषय आहे. आता जवळजवळ आमच्याकडे 450-500 फॉर्म जमा झाले असे की ज्यांची बिल 700-800 होती, आज त्यांची बिल 4,500-5,000 बिल आहे. तिने काय करायचं? काय भरपूर करू नका. इथे ठेवा, इथे ठेवा. उभे राहा. थोडं पाठी डोक्यावर काढते. ओके, चला ठीक आहे. ठीक आहे, मी तुम्हाला देतोय प्रेझेंट घ्या. हे द्यायचं का घेऊन जायचं तुम्हाला? उगाच काहीतरी गडबड करू नका.
अदानी काय बरंच